माझे नाव श्रीनाथ उमेश सोनकांबळे आहे। माझे नाव सिद्धार्थ विनोद डोंगरे आहे। माझे नाव वेदांत कोंकण पुरवा आहे। आमच्या शाळेचे नाव प्रतिभा निकेतन विद्यालय मुरुम। आम्ही इयत्ता 8वी वर्गात शिकतोय। आमच्या प्रकल्पाचे नाव जैवगॅस आधारित विजेचे उत्पादन कृषी कचऱ्यापासून। आम्ही अनेकदा पाहिलं आहे की शेतकरी जो खराब झालेला भाजीपाला असतो तो फेकून देतो, त्यामुळे रोगराई पसरते व परिसर दूषित होते, त्यामुळे रोगराई पसरते। म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे। या प्रकल्पात लागणारे साहित्य जैवगॅस डायजेस्टर, जैवगॅस शुद्धीकरण प्रणाली, जैवगॅस जनरेटर, विद्युत डायजेस्टर म्हणजेच बॅटरी, जे खराब सडलेले भाजीपाला आहे त्यांचा चुरा करून आपण या कंटेनरमध्ये घालणार। या कंटेनरच्या साहाय्याने, या पाईपाच्या साहाय्याने या इलेक्ट्रिक जनरेटर कंटेनरमध्ये जाणार। या कंटेनरमध्ये दोन लीड आहेत, त्याच्या मार्फत वीज निर्माण होणार। आम्ही चालू करू। अशा प्रकारे वीज निर्माण होणार। या प्रकल्पामुळे जैवगॅस आधारित विजेचे निर्माण आणि कचरा व्यवस्थापन होईल। या प्रकल्पामुळे कोणालाही कशा प्रकारचे धोका होणार नाही, तर पर्यावरणासाठी हा प्रकल्प उपयुक्त आहे। वीज तयार झाल्यानंतर जो घट्ट पदार्थ उरतो तो आपण सेंद्रिय खत म्हणून वापरू शकतो। या प्रकल्पामुळे ग्रामीण भागामध्ये वाढलेली ऊर्जा सुरक्षा आणि जैवगॅस विक्रीद्वारे शेतकरी उत्पन्न वाढ आणि पर्यावरणीय सुधारित परिस्थिती होईल।